हरे कृष्ण सभी वन्य भी हमें द्वादश ज्योतिर्लिंगना कथी देखता लगा छे। तो ही कन हमें पहला द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र देखा, पासती हमें रामेश्वर नु कथा देखा। द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्रम सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैले मल्लिकार्जुनम् उज्जयिन्यां महाकालमोङ्कारममलेश्वरं परल्यां वैद्यनाथं च डाकिन्यां भीमशङ्करं सेतुबन्धे तु रामेशं नागेशं धारुकावने वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमीतटे हिमालये तु केदारं घुष्मेशं च शिवालये एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः पठेन्नरः सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति। ओम नमः शिवाय। आज रामेश्वरनु ज्योतिर्लिंगनु कथा देखा। रामेश्वरनु ज्योतिर्लिंगनु स्थापना कहू कया तर राम आणि रावणनु युद्ध चालू व्हान असच। तवा आता रावण युद्ध करान जानू कयल तवा रामने कवाडच सु मट्टू युद्ध करान जातो च एक पूजा करी कन जानू कई कम बोली कन। राम कोनु पूजा करच? भगवान शंकरनु पूजा का तर शंकरनो प्रिय राम असच। राम सदा शंकरना नाम जप करता असच, तवनु पूजा करता असच। तो ही कन ह्या राम बोलच मने भगवान शंकरनु पूजा करांचे काही कम बोली कन। कोणासमोर बोलत ते? थानास बी असेला वानर हनुमंत सुग्रीव अंगद जांबुवंत ये सभी जन असत तो तवन संबर बोलच। ती नाम सभी ती मट्टा जांबुवंत असच। जांबुवंत बोलच हाँ करो, कौन नको कर तुमने काही कम बोली कन। राम बोलच नहीं नहीं हवाई पूजा शंकरनु पूजा करांचे आणि इने एक श्रेष्ठ ब्राह्मण होणू ते ब्राह्मण कऊ असणू का तर शैव भक्त शैव असणू शैव का तर शिव आराधक शंकरनो भक्त असणू आणि वैष्णव का तर ब्राह्मण वृत्ती ती ब्राह्मण मात्र शंकरनो भक्त ऐसो बामन हुनु मने पूजा कराना काय का ना राम जांबवंतना संबर बोलच। ऐसो बामन तई भी ह्या समुद्रना दंडावर हमी देखा तर गाव ती भार जंगलम छे ह्या मिळानु लई कठीण छे काही कम बोली का ना। जरा जांबवंत विचार करश, विचार करी कम बोलच भगवान छे एक पुरोहित सो। राम विचारच कोण छे? तुम्ही हूँ कया तर बोलू छो? हाँ बोल। जांबवंत बोलच लंकाधीश रावण शिवभक्त भी छे ब्राह्मण भी छे काही कम बोलच। जांबवंत ने कहू वच्चे कया तर जांबवंत रावणनो अज्जो पुलस्त्य तवना पुलस्तना दोस्त जांबवंत असच। आता रावणना अज्जाना दोस्त जांबवंत। जांबवंत बोलच रावण छे काही कम बोली कन। राम बोलच मने का अभ्यंतर नाही, रावण पूजान आवान तयार अशी तर हो तवना हत्ती पूजा कराडान तयार छे मात्र गईकन विचारो। रावणकडे जांबवंत निकळस जाच। जांबवंत अवताच कवानु कळतामच रावण सब्बी सैनिकवन्ने अलर्ट कर जगदी जांबवंत अवताच आता ह्या तवने कोण भी का भी इचारे सरकू नहीं सकल सम्मानती मारा आस्थानम बल्लिकन अवनु का तर रावणना अज्जानो दोस्त जांबवंत छे। हूँ कच सब्बी जना भी एक मर्यादा ती गौरव नाती जांबवंतने स्वागत करच। रावणना आस्थानने बल्लिकन जाच।
रावण कुशलोपचारी हे पासती जाम्बवंत ने आयेलो कारण का बोलो कैकन विचारच. जाम्बवंत बोलच आणि हमारा 2 स्वामी छे, 2 यजमान छे आणि ते शंकरનું પૂજા કરનારા છે. તવને બ્રાહ્મણ હોનું પડ્યા છે અને તેનાसाठी तुम्ही તો एक काम करक काही काम बोली कन हव तुम्हारकडे इचारा नाही होचे काही काम बोलायचे. रावण विचारच तुम्हारा 2 यजमान कतर ते तुम्हारा 2 स्वामी ते कोण काही काम बोली कन ते राम आणि लक्ष्मण कच. हां हां अयोध्याना राजकुमार दोन्ही जना बी दशरथना नंदन. जांबवंत बोलाच हां ते दोन्ही जना बी ते दोन्ही जना आई यज्ञનું પૂજા ઈશ્વરનું પૂજા કશાसाठी કરનું કતાच લંકાના વિજયसाठी. हां कच तवना पत्नीनं अपहरण हुचं ते छुडावासाठी. हां होई काही काम बोलाच तव तर चलो हव पूजा नवान तयार छे. तुम्ही खरू बी आवाज का काही का विचारायचं निथा जांबवंत एक ब्राह्मणकडे पूजा करान आवो कैकम बोलिकन बलावा नया तर ना कैकम बोलिकन वापस धाडानु तिनु धर्म नमेतय. पूजा कराडणारा कोण बी असन दे ते तुम्हारा स्वामी तुम्हारा यजमान छे ते तुमने समन पडेलो मात्र तुम्ही माराकडे पूजा करो कैकन तुम्ही मने बलावा नयाचे हव ऐकन पूजा करूच कैकम बोलाच. जांबवंत विचारच पूजाना सामग्री काका लावनो कैकम बोलिकन. रावण बोलच ते तुम्हारा का यजमान छे तुम्हारा स्वामी छे ते पहिलाच जंगलम छे समुद्रना दंडावर ऐकम बट्याच तवने का सामनो मिळनो. का हुनो सामनो तवनाकडे का कमी छे पूजान का आवश्यकता छे तै सब्बी बी हव लीक नवच कैकम बोलच. हव अनेकदा बोलती तुमने पूजान का सामनो हुनु पूजान का आवश्यकता छे तै सब्बी बी हव लीक नवच कैकम बोलच. जांबवंत विचारच पूजानु समय कोणतो कैकम बोलिकन. रावण कतर काय 9 ग्रह बी रावणना पोगना खाली असच तिनामती तिना म्हणे शनि ग्रहना उपरच रावण पोग राखीकन बटेल असच. पूजानु मुहूर्त जांबवंत विचारता म्हणजे 9 ग्रह थाच रावणना पोगना खालीच असच तोने बलावस बीवन्ने बी हव सकाळ एक हव यज्ञने पूजान जावांचे आणि ते पूजान सामग टायमिंग काय बोलो तुम्ही काय काम बोलाच. नवग्रह मिळीकन मुहूर्त काढीकन द्यायचे सकाळ नसती 5:30 वाजता ब्राह्मी मुहूर्त मग काय काम बोलिकन. हूँ कच हव नसती 5 वाजे तुडी कतर था आऊच तुम्हारा यजमानने तुम्ही तयार असाम बोलो काही काम बोलाच. जांबवंत गया. ह्या रावण बेटान मेघनाथने बलावश बलैकम बोलच तक्षण अशोक वाटिकांजा थागैकन सीता माताम बोल रावण भेटा नव्हतो तुने कैकम बोलिकन. जरा हेळेपासती रावण सीतामाताकडे जायचे. सीतामाताकडे कैकम बोलच तारो पती एक पूजा करतोच ते पूजान पत्नी सहित पूजान बटनो. एक कोण तुम्ही पूजा पत्नीन छोडीकन करायचं ते पूजारून पूर्ण फल मिळतून आणि पूजा अधुरा होतय तिनासाठी पत्नी सकट बटनो. ते पत्नी सकट बटणू कत ते पती तिना तवनी पत्नी माराकडे छे तिनासाठीच तुने हव बल्लिकन जाऊच तू आव था ऐकन पूजान बट पूजा सरी कतर वापस आणि अशोक वाटिकान वापस आवनू. नसती 5 वाजता आंघोळ करीकन नवीन वस्त्र पेरीकन तयार हिकन बट बल्लिकन जावाच पूजा संपन्न हू कतर परत आणि ह्याच आवनू. रावणनु ज्ञान देखा हूँ कैकम बोलच नवीन वस्त्र द्यायचे सीतान हातमा. सीता माता नसती आंघोळ करीकम 5 वाजता रेडी हिकम बटच रावण आवच
संगाट मेघनाथ भी अवच बोलच मेघनाथ ने तारा संगाट सीता मातान बल्ली कन तू चल हव आगळ जेवच्या काही काम बोली कन. रावण आगळ जायचे करेक्ट 5 वाजता गईकम पोचात था रावण. राम उठी कन ब्राह्मण ने नमन करच परिचय कर लेच हऊ अयोध्याना दशरथ महाराजनो बेटो राम आणि मारो भाई लक्ष्मण काही कम बोलाच. पूजान सभी भी व्यवस्था चालू करच. सभी सामनो लैकन राखच. बोलच इने ये पूजा न धर्मपत्नी सहित पूजा करनो आई. तुम्हार धर्मपत्नीन बोलावो. पहिला विचारच रामने तू विवाहित छे का होई काही कम बोलच. तो धर्मपत्नीन बोलावो काही कम बोलच. जांबवंत बोलच नाही येवनी धर्मपत्नी ह्या नाही. ह्या नाही अशी तर काऊ पत्नीना शिवा पूजा करान साध्य नाही. येवनाकडे पत्नी नाही कवानु गच्छे म्हणे तिनासाठी छव येवना पत्नीन संगाट बल्ली कन जयोच काही कम बोली कन मेघनाथने सूचना करच. येवना पत्नीन बल्ली कन ऐकन येवना डावाकडे बटाड काही कम बोली कन. रावण का बोलतो तुम्हारा यजमानकडे सामग्री कोणता नाही छे ते सभी सामग्री हव पूर्ण लिकनवच लईकन हव पूजा कराडूच काही कम बोलतो. ते प्रकार ह्या रामकडे काका सामग्री नाही कवानु रावणने पहिलाच गोततो. ते प्रकार सभी सामग्रीना संगाट सीता मातान बी बल्लीकन ऐकन पूजा कराडान चालू करच. पूजा कराडा तर बी कौसू पूजा करत उसुकती शिवलिंग करच. शिवलिंग तई भी कसू 3 फूट मट्टू कच. तैसा 3 फूट मट्टू शिवलिंग राम तेवढा दूर बटीकनच पूजा करच. कसान कतर राम अजानुबाहू असच. गुडगा तुडी लांबा रामना हातो असच. ध्यायेदा जानुबाहुम आम्ही रामरक्षा स्तोत्रम बोलातो तो रामना मट्टा हातो असच. तैसा मट्टा हातोती 3 फूट उंचू शिवलिंगने श्रीराम बटेल जगातीच पूजा करता असच. पूजा होता शिवनु शंकरनु पूजा होच. लिंगनु स्थापना होच. लिंगनु पूजा होच. रावण भी सभी पद्धतशीर लई छंद पूजा कराडच अगदी. सभी पूजा हे पासती रावणने राम आणि लक्ष्मण नमस्कार करच. का तर ब्राह्मण पूजा करा नाईल पंडित दोन्ही जना मिळीकन रावणने पोगो पडच. तुम्हारू मनोकामना पूरा होंदे. तुम्ही काय एक लंका विजयासाठी काही कम बोली का नाही एक पूजा कराड्याचं तुम्हारू मनोकामना पूरा होंदे काही कम बोलाच. आणि तुम्हारो आई मनोकामना पूरा होंदे काही कन सभी देववन्नाकडे प्रार्थना करूच काही कन रावण बोलाच. राम बोलच आचार्य तुम्हारू दक्षिणा का देनु बोलो काही कम बोली कन. रावण बोलच 3 લોકનું સંપત્ત મારા કડે છે. કુબેરનું રથ મારા કડે છે. તૈસુ બટીકન તું વનચારી છે. તું કા મને દક્ષિણા દે છે કંઈ કમ બોલે છે. રામ બોલે છે હવું રઘુવંશનું છે. રઘુકુલ જાઈના વંશનું છે. हो दक्षिणा ना देता पूजा करायला तर ते पूजा बी संपन्न होतो नाही. तिनासाठीच का तुम्हारू दक्षिणा छे ते मांगो हव देवानो प्रयत्न करू छो काही कम बोले છે. रावण बोले છે देखा समय येल तो हव मांगेलू જ કંઈ કમ બોલી કન. રામ બોલે છે નહીં નહીં સમય આયેલ તો માંગી લેવાનું એક ઉધાર રાખી કન हमार दादो तर एक पश्चाताप પડ્યા છે तिनासाठी हव ते चूक करतो नाही. नको तुम्हारू का दक्षिणा છે तुम्ही ह्याच बोली છોડો हव आताच देवानो ते प्रयत्न करू જ કંઈ કમ બોલે છે. દશરથનું 2 वर कैकेयीन देलू कवाकी देवा नसेलू कवाकीच मांगेलू तई ह्या राम बोलेलू. तवा रावण
रामकडे का वर मागच का गुरुदक्षिणा मागच कया तर रामने रावण बोलच तुम्ही दोन्ही जना लंका विजयનું एक पूजा कराड्याच लंका विजयसाठी कैकम बोली का ना ते लंका विजयम रावणનું हत्या होच तुमने यश होच तुम्हारू यशस्वी होच तुम्हारू मनोकामना पूरा होच कैकम बोली का ना हाँ दक्षिणा मांगो हाँ दक्षिणा दक्षिणा कैकम बोली का रावण बोलच हऊ मारा अंत्य समयम तुम्ही दोन्ही जना मने दर्शन देनो राम आणि लक्ष्मण रावण बोलत ते मारा अंत्य समयम तुम्ही दोन्ही जना मने दर्शन देनो का तर मारू रावणनु जू जातवा राम आणि लक्ष्मण संबरसनु कैकम बोली का ना रावणनु गुरुदक्षिणातय मांगच राम होंदे तुम्हारू गुरुदक्षिणा हमी देवातय पूर्ण कराच्या कैकम बोलच हेऊ ऐ ರಾಮೇಶ್ವರನು ಜ್ಯೋತಿರ್ಲಿಂಗನು ಕಥಾಯಕ ಈ ಪ್ರಕಾರ ज्योतिर्लिंग रामेश्वरનું ज्योतिर्लिंगનું 3 फूट उंचू स्वतः रामना हत्ती करेलू आणि लंका मसेला रावण सीता माता रावण बल्लिकन ऐकन था पूजा कराडिकन वापस आणि पूजा सरे पासत्ती लंकान बल्लिकन गैकन करेलू ऐसू अद्भुत कथा एकई रामेश्वरनु शे आई मने लई मन्नवच कथा हो रामचरित मानसंबी 1-2-3दा बोलीचई आता ह्या ज्योतिर्लिंगना कथांबी यायलने मने लई मन्नती एक बोलानो अवकाश मिले आणि तुमने भी सभी वन्ने चुवट लाक्षी कैकन हो समझीचे आई सभी भी रामना चरणने अर्पण करनो की शिवना चरणने अर्पण करनो की मने तर कळतू नाहीचे हो मारा गुरुना चरणने अर्पण करूचे तुम्ही बी तवचे का आई कथा ऐकी का ना गुरुना चरणने अर्पण करोज कवानो मने वच्चे हरे कृष्ण सभीवन्ने आणि सकाळ आणि एक ज्योतिर्लिंगनु कथा देखा तर हरि ओम सभीवन्ने भी